गुड मॉर्निंग. आपण ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन स्टडी करतोय. आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन आपण सेकंड ॲप्लिकेशन स्टडी करतोय टू ऑप्टेन रिलेशन बिटवीन व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. त्या दिवशी आपण काही न्यूमरिकल केले होते. आज आता आपल्याला काही न्यूमरिकल करायचे. मग पहिलं न्यूमरिकल असं आहे, व्हिलॉसिटी ऑफ वेव्ह, व्हिलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह, velocity of longitudinal wave will depend upon modulus of elasticity and density. Velocity of longitudinal wave depends upon modulus of elasticity and density. Take k is equal to 1, constant is equal to 1, and obtain relation between given physical quantity. Okay, तर आता बघा, velocity मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीवर डिपेंड आहे. बट अप टू वॉट एक्सटेंट, अप टू वॉट पॉवर ते आपल्याला माहीत नाही आहे. म्हणून मी लिहितो व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के रेस टू एक्स. आता इथे आपण ऑलरेडी के यूज केला आहे म्हणून कॉन्स्टंटसाठी मी सिम्बॉल सी वापरतो. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो रेस टू वाय. व्हिलॉसिटी डेन्सिटीवर डिपेंड आहे पण अप टू वॉट पॉवर हे आपल्याला माहीत नाही आहे म्हणून मी त्याला रो रेस टू वाय लिहितो. देअरफॉर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के रेस टू एक्स रो रेस टू वाय. प्रोपोर्शनल साईन रिमूव्ह करूयात, मग त्याच्याऐवजी येणार इक्वल टू आणि कॉन्स्टंट. देअरफॉर व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट के रेस टू एक्स रो रेस टू वाय. देअरफॉर व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंटला मी सी घेतो, के रेस टू एक्स रो रेस टू वाय. इक्वेशन नंबर 1. ओके, आता पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. फॉर्म्युला असतो स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. यापैकी स्ट्रेनला डायमेन्शन नसतात आणि स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया डिवायडेड बाय स्ट्रेन. स्ट्रेनला डायमेन्शन नाही आहेत त्यामुळं केचे डायमेन्शन म्हणजे एफ अपॉन एचे डायमेन्शन, मग फोरचे डायमेन्शन L1 M1 T-2 डिवायडेड बाय एरिया म्हणजे L2. सो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी डायमेन्शन आले L-1 M1 T-2. लक्षात आलं? मी काय केलं बघा, मला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचा फॉर्म्युला पाठ होता त्याच्यावरनं मी डायमेन्शन इथे ऑप्टेन केले. डायमेन्शन पाठ करत बसायचं नाही. मी तुम्हाला एक लिस्ट सेंड केले, त्या लिस्टमध्ये जे बेसिक डायमेन्शन आहे तेवढेच डायमेन्शन पाठ करा, बाकीचे फॉर्म्युले पाठ करा म्हणजे तुम्हाला डायमेन्शन काढता येतात. मग आता आपण डायमेन्शन पुट करूयात. इकडे व्हिलॉसिटी आहे. व्हिलॉसिटी म्हणजे L1 M0 T-1 इज इक्वल टू सी. केचे डायमेन्शन आले L-1 M1 T-2 रेस टू एक्स. डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे एल क्यूब, म्हणजे डेन्सिटीचे डायमेन्शन आले L-3 M1 T0 रेस टू वाय. हे तुमच्या लक्षात आलं का? डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे मास डिवायडेड बाय एल क्यूब. तो एल क्यूब वर घेतला म्हणजे L-3 होणार. सो डेन्सिटीचे डायमेन्शन आले L-3 M1 T0. मग हे आलं सी. पॉवरची पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन, मग मी मल्टिप्लिकेशन करून घेतो. हे आलं L-x M-x T-2y -2x L-3y M-y आणि T-0 आहे ते लिहायची गरज नाही. मग हे आलं सी. L-x -3y M-x + y T-2x आणि इकडे आपले डायमेन्शन आहेत L1 M0 T-1. आता दोन्ही साईडला बेस LMT आहे, बरोबर आहे. मग बेस सेम असेल तर पॉवरचं कंपॅरिझन म्हणजे पहिलं इक्वेशन मला मिळालं
मायनस एक्स मायनस 3y इज इक्वल टू 1. x plus y is equal to 0. Therefore x is equal to minus y. Minus 2x is equal to minus 1. Therefore 2x is equal to 1. Therefore x is equal to 1 by 2. आता x is equal to minus y आहे. सो y is equal to आलं minus 1 by 2. क्लिअर झालं? बरोबर आहे. मग इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करतो. सो v इज इक्वल टू सी के रेस टू एक्स म्हणजे के रेस टू हाफ आणि रो रेस टू वाय रो रेस टू मायनस हाफ. सो व्ही इज इक्वल टू ह्या रोला डिनॉमिनेटरला घेतो आणि प्लस करतो. सी के रेस टू हाफ अपॉन रो रेस टू हाफ. रेस टू हाफ म्हणजे अंडर रूट आणि सीची व्हॅल्यू 1 आहे. बरोबर आहे. म्हणजे याला 1 अंडर रूट के अपॉन अंडर रूट रो. आता 1 लिहायची गरज नाही आहे आणि अंडर रूट कॉमन करूयात. सो व्ही इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन रो. दिस इज व्हिलॉसिटी ऑफ लॉजिट्युडिनल वेव्ह. क्लिअर झालं? अगदी सोपं आहे. बघा, मला डायमेन्शन पार्ट नव्हते, मला फॉर्म्युला येत होता. बाय युजिंग फॉर्म्युला मी डायमेन्शन ऑप्टेन केले. मग मला आता फॉर्म्युला प्रूव्ह करता आला. सो व्ही इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन रो. क्लिअर झालं? पुढचं नेक्स्ट न्यूमरिकल करूयात. व्हिलॉसिटी ऑफ सॅटेलाइट will depend upon acceleration due to gravity and radius of orbit. Satellite is revolving around Earth. बरोबर आहे. So velocity of satellite will depend upon acceleration due to gravity and radius of Earth. Obtain relation between these quantities taking constant under root 2. ओके, आपल्याला कॉन्स्टंट किती घ्यायचं आहे? अंडर रूट 2 घ्यायचं आहे आणि सॅटेलाइटची एस्केप व्हिलॉसिटी काढायची आहे. एस्केप व्हिलॉसिटी ऑफ हा क्वेश्चन असा विचारतील. एस्केप व्हिलॉसिटी ऑफ सॅटेलाइट विल डिपेंड अपॉन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड रेडियस ऑफ अर्थ. टेक कॉन्स्टंट के इज इक्वल टू रूट 2 अँड ऑप्टेन रिलेशन बिटवीन देम. सो व्ही जीवर डिपेंड आहे, पण अप टू वॉट पॉवर ते आपल्याला माहीत नाही आहे. म्हणून मी लिहितो व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेस टू एक्स. V is directly proportional to R raised to Y. Therefore, V is directly proportional to G raised to X, R raised to Y. प्रोपोर्शनल साईन रिमूव्ह करतो. मग त्याच्याऐवजी यूज करणार मी इक्वल टू साईन आणि कॉन्स्टंट. देअरफॉर V इज इक्वल टू कॉन्स्टंट G raised to X, R raised to Y. Therefore, V is equal to constant K G raised to X, R raised to Y. ओके, डायमेन्शन पुट करूयात. हे इक्वेशन नंबर 1 झालं. डायमेन्शन्स ऑफ व्हिलॉसिटी L1 M0 T-1 इज इक्वल टू के. जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ॲक्सलरेशन. सो L1 M0 T-2 रेस टू एक्स. आर म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे लेंथ, एल रेस टू वाय. सो हे आलं के एल रेस टू एक्स. एम रेस टू 0 लिहायची गरज नाही. टी रेस टू -2x एल रेस टू वाय. बरोबर आहे. मग हे आलं L1 M0 T-1. इकडं के एल रेस टू एक्स प्लस वाय. एम नाहीच आहे म्हणजे एम रेस टू 0. टी इज इक्वल टू -2x. दोन्ही साईडला बेस एल एम टीच आहे. मग बेस सेम असेल तर पॉवरचं कंपॅरिझन करूयात. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 आलं. -2x इज इक्वल टू -1 आलं.
म्हणजे 2x इज इक्वल टू 1 आलं, x इज इक्वल टू 1/2 आलं. बरोबर आहे. पुट करतो 1/2 प्लस y इज इक्वल टू 1. Therefore y is equal to 1 minus 1/2. So y is equal to 2 minus 1 upon 2. So y is equal to 1/2. मग मला एक्सची व्हॅल्यू मिळाली, वायची व्हॅल्यू देखील मिळाली, दोन्ही हाफ हाफ आलेत. मग या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करूयात. देअरफॉर व्ही इज इक्वल टू के जी रेज टू एक्स आर रेज टू वाय. बरोबर आहे. म्हणजे जी रेज टू हाफ आलं, आर रेज टू हाफ आलं. व्ही इज इक्वल टू केची व्हॅल्यू √2 आहे. √ जी रेज टू हाफ म्हणजे √ जी आणि आर रेज टू हाफ म्हणजे √r. मग सगळं √ एकच करून टाकतो, कॉमन करतो. सो हे आलं √2gr. दिस इज एस्केप व्हेलॉसिटी ऑफ बॉडी ऑन सरफेस ऑफ अर्थ. लक्षात आलं. बघा, आपल्याला फॉर्म्युला माहीत नव्हता, बाय युजिंग डायमेन्शन आपण फॉर्म्युला ऑब्टेंड केला. क्लिअर झालं. न्यूमरिकल तुमच्या लक्षात आलं. ओके, नेक्स्ट न्यूमरिकल करूयात. हे न्यूमरिकल जेई आणि नीट पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. क्लिअर झालं का? ओके. मग आता पुढचं, टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेटिंग बार मॅग्नेट टी. टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेटिंग बार मॅग्नेट टी विल डिपेंड अपॉन moment of inertia I. Time period will depend upon moment of inertia. It will depend upon magnetic moment किंवा magnetic dipole moment M, and it will depend upon magnetic field B. Take constant K is equal to 2 pi and obtain the relation. Okay, time period will depend upon moment of inertia, magnetic dipole moment and magnetic induction. Take constant K is equal to 2 pi and obtain relation between them. आता पहिल्यांदा आपण सगळ्यांचे डायमेन्शन एका साईडला काढून घेऊयात. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला असतो mr², मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. सो मोमेंट ऑफ इनर्शियाचे डायमेन्शन आले L2 m1 t0. मॅग्नेटिक मोमेंट किंवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे पोल स्ट्रेंथ इंटू डायपोल लेंथ. आता पोल स्ट्रेंथ म्हणजे करंट इंटू लेंथ इंटू डायपोल लेंथ L, म्हणजे हे आलं RL². मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे डायमेन्शन आले. बरोबर आहे. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचे डायमेन्शन आले L2 m0 t0 a1. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. कळलं. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फोर्स डिवायडेड बाय पोल स्ट्रेंथ. सो फोर्स डिवायडेड बाय पोल स्ट्रेंथचा फॉर्म्युला करंट इंटू लेंथ, म्हणजे हे आलं L1 m1 t-2 divided by L1 a1. सो मॅग्नेटिक इंडक्शन डायमेन्शन आले L0 m1 t-2 a-1. कळलं. मला डायमेन्शन फॉर्म्युले पार्ट आहेत, तर न्यूमरिकल सॉल्व करायच्या अगोदर मी आपल्याला लागणारे सगळे डायमेन्शन एका साईडला मी व्यवस्थित लिहिले. ओके. मग आता टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय रेज टू एक्स. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम रेज टू वाय. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी रेज टू झेड. देअरफॉर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय रेज टू एक्स, एम रेज टू वाय, बी रेज टू झेड. T is equal to constant K, I raised to X, M raised to Y, B raised to Z. इक्वेशन नंबर 1. आता डायमेन्शन पुट करूयात. आता एक लक्षात घ्या, आपले दोन डायमेन्शन असे आहेत, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड.
ह्याच्यामध्ये ए पण येऊ लागलं आहे. त्यामुळं टाईमचे डायमेन्शन घेताना आता मला घ्यावे लागणार आहेत L0, M0, T1, A0. कारण आपण दोन्ही साईडला बेस कम्पेअर करणार आहे ना. मग राईट साईडचे डायमेन्शन आहेत त्याच्यामध्ये ए पण येऊ लागलं आहे, करंट येऊ लागला आहे. त्यामुळे इकडे घेताना पण मी एच्या टर्ममध्ये डायमेन्शन लिहिले, असं आपण लिहू शकतो. हे आलं के. मोमेंट ऑफ इनर्शिया डायमेन्शन आले L2, M1, T0 रेस टू एक्स. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डायमेन्शन आले L2, M0, T0 A1 रेस टू वाय. आणि मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन आले L0, M1, T-2 A-1 रेस टू झेड. ओके. ओके. हे आलं L रेस टू 2x, M रेस टू x, T रेस टू 0 लिहायची गरज नाही, बरोबर आहे. हे आलं L रेस टू 2y, A रेस टू y, मध्ये M रेस टू 0, T रेस टू 0 ते लिहायची गरज नाही. हे आलं M रेस टू z, T रेस टू -2z, A रेस टू -z. मग सगळे बेस एकत्र करून घेतो. मग हे आलं L रेस टू 2x प्लस 2y, बरोबर आहे. M रेस टू x प्लस z, T रेस टू -2z, A रेस टू y z. आणि इकडं आपले डायमेन्शन आहेत L0, M0, T1, A0. बेस सेम आहे. पॉवरना कम्पेअर करूयात. 2x प्लस 2y इज इक्वल टू 0. देअरफॉर 2x इज इक्वल टू -2y. देअरफॉर x इज इक्वल टू -y. एक रिलेशन तरी मी ऑप्टेन करून ठेवलं. x प्लस z इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू -z, बरोबर आहे. -2z इज इक्वल टू 1. देअरफॉर z इज इक्वल टू -1/2. आता z -1/2 आला. x इज इक्वल टू -z आहे, म्हणजे x इज इक्वल टू मायनस ऑफ -1/2, म्हणजे x इज इक्वल टू +1/2. x इज इक्वल टू -y आहे, म्हणजे y इज इक्वल टू -x आलं. देअरफॉर y इज इक्वल टू -½ मी x, y, z तिघांच्याही व्हॅल्यू काढून घेतल्या. एक्सची व्हॅल्यू +½ आली, वायची व्हॅल्यू -½ आली आणि झेडची व्हॅल्यू -½ आली. मग इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करतो. टी इज इक्वल टू के आय रेस टू एक्स. आपलं एक्स आलंय +½ देन एम रेस टू वाय, वाय आलंय -½ बी रेस टू झेड हे पण -½ आलंय. टी इज इक्वल टू के आय रेस टू ½ ह्या दोघांना खाली घेतो म्हणजे ही पॉवर प्लस होईल. एम रेस टू ½ बी रेस टू ½ आता रेस टू ½ म्हणजे अंडर रूट, म्हणजे हे आलं टी इज इक्वल टू के √i डिवायडेड बाय √m √b. मग टी इज इक्वल टू के हे सगळं अंडररूट कॉमन करून घेतो. हे आलं I/MB, बरोबर आहे. मग टी इज इक्वल टू केची व्हॅल्यू 2π आहे, 2π √I/MB. दिस इज फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेटिंग बार मॅग्नेट. क्लिअर झालं, लक्षात आलं. हे अगदी सोपं आहे. तुम्ही स्टडी करताना हे डायमेन्शन तुम्ही फॉर्म्युले लर्न करून ठेवा, म्हणजे सॉल्विंग तुम्हाला फार अवघड वाटणार नाही. लक्षात आलं. ओके. मग याचे काही न्यूमरिकल तुम्हाला मी ॲज अ होमवर्क म्हणून सेंड करेन.
ते तुम्ही सॉल्व करा, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होतील. आपण आता ह्या टाईपचं एक लास्ट न्यूमरिकल करूयात, मग मी पुढचं ॲप्लिकेशन चालू करतो. ओके. डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा, डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा depend upon Planck's constant and momentum. De Broglie wavelength lambda depend upon Planck's constant and momentum. Take constant k is equal to 1 and obtain the relation. कळलं? मग आता पहिल्यांदा बघा, आपल्याला प्लँक्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन माहीत असायला पाहिजेत, मोमेंटमचे डायमेन्शन माहीत असायला पाहिजेत. मी इकडे सेपरेट ते काढून घेतो. मोमेंटम फॉर्म्युला मास इंटू व्हिलॉसिटी. सो मास म्हणजे m⁻⁴, व्हिलॉसिटी L1 m0 t-1. सो मोमेंटमचे डायमेन्शन आले L1 m1 t-1. Planck's constant formulas to energy divided by frequency. एनर्जीचे डायमेन्शन L2 m1 t-2. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 टाईम म्हणजे t⁻⁻1. मग प्लँक कॉन्स्टंटचे डायमेन्शन आले L2 m1 t-1. मग आता इकडे आपण व्हॅल्यू पुट करूयात, आपल्याला डायमेन्शन माहीत आहेत. लॅम्बडा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू h⁻x. It is directly proportional to p⁻y. So lambda is directly proportional to h⁻x p⁻y. So lambda is equal to constant h⁻x p⁻y. Therefore lambda is equal to k h⁻x p⁻y. Equation number 1. आता लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ, बरोबर आहे. वेवलेंथ म्हणजे लेंथ, तर हे आलं L1 m0 t0 इज इक्वल टू के. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन आले L2 m1 t-1 रेज टू x. मोमेंटम L1 m1 t-1 रेज टू y. सो हे आलं के L रेज टू 2x m रेज टू x t रेज टू -x L रेज टू y m रेज टू y t रेज टू -y. सो के बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन L इज इक्वल टू 2x प्लस y, m इज इक्वल टू x प्लस y, t इज इक्वल टू -x -y. आणि इकडं आलं L1 m0 t0. बरोबर आहे. मग आता दोन्ही साईडला बेस LM आणि टीच आहे, बरोबर आहे. मग बेस सेम असेल तर आपण पॉवरनं कम्पेअर करू शकतो. मग मला मिळालं 2x प्लस y इज इक्वल टू 1, x प्लस y इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू -y. दुसरं रिलेशन पण त्याचे ते घ्यायची गरज नाही आहे. आता x इज इक्वल टू -y आहे, मग ह्याच्यामध्ये मी yला पुट करतो किंवा xला तरी पुट करतो. मग 2 x ची व्हॅल्यू किती आहे -y प्लस y इज इक्वल टू 1. म्हणजे हे आलं -2y, बरोबर आहे. -2y प्लस y इज इक्वल टू 1. करेक्ट आहे का? लक्षात आलं ना. मी x इज इक्वल टू -y आहे, त्यामुळे x ची व्हॅल्यू मी -2 पुट केली. मग हे आलं -2y प्लस y इज इक्वल टू 1. देअरफॉर -y इज इक्वल टू 1. देअरफॉर y इज इक्वल टू -1. मग x इज इक्वल टू -y आहे, म्हणजे x इज इक्वल टू -1 म्हणजे x इज इक्वल टू 1 आलं. मग मी दोन व्हॅल्यू काढल्या, x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1. मग व्हॅल्यू पुट करतो. लॅम्बडा इज इक्वल टू के h⁻x
म्हणजे एच रेस टू 1 आणि पी रेस टू पी रेस टू वाय म्हणजे पी रेस टू -1. निगेटिव्ह पॉवर आहे तिला डिनॉमिनेटरला घेऊन पॉझिटिव्ह करतो. मग लॅम्बडा इज इक्वल टू हे आलं के एच रेस टू 1 अपॉन पी रेस टू 1. आता रेस टू 1 लिहायची गरज नाही. मग के हे आलं के एच अपॉन पी. के त्याची व्हॅल्यू 1 दिली, तो न्यूमरिकल कॉन्स्टंट आहे, हुज व्हॅल्यू इज इक्वल टू 1. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. सो डी ब्रॉगली वेवलेंथ फॉर्म्युलाला लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. क्लिअर झालं. तर हे ॲप्लिकेशन ऑफ म्हणजे डायमेन्शनचं हे सेकंड ॲप्लिकेशन आहे. आता थर्ड ॲप्लिकेशन आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. तोपर्यंत थांबूया. तुम्ही या न्यूमरिकलची प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला होमवर्क देखील सेंड करतो. ओके, गुड लक.